नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता मिळणार याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहा या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये 1642 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत दिनांक 26 मार्च 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी प्रस्तावना. सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वातंत्र्य बचत खाते उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. पुढे पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच 5वा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 7 व 8 अन्वये वितरित करण्यात आला आहे. संदर्भ क्रमांक 9 येथील पत्रान्वये सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या रुपये 653 कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम रुपये 1642 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेली आहे. त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर पहा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेअंतर्गत जेवढे पात्र शेतकरी आहेत अशांच्या खात्यावर 1642 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे. तर जेवढे पात्र लाभार्थी आहेत अशांच्या खात्यावर हा जो निधी लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. पुढे पहा शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर जेवढे पात्र शेतकरी आहेत अशांच्या खात्यावर 1642 कोटी हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे. तर यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत अशांच्या खात्यावर हा जो निधी वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.